लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडे म्हणा विठ्ठली आवडे म्हणा विठ्ठली आवडे म्हणा विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवेवर सर्व सुखाचे आगरा बाप रकमा देवे बरा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवेवर सर्व सुखाचे आगरा बाप रकमा देवे बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय 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 राम संसार सोडेला संसार सोडेला संसार सोडेला संसार माया तयावरे फार माया तयावरे फार माया तया भरे फार माया तया भरे फार माया तया भरे फार माया तया भरे फार धावे चाले मागे मागे हवे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे 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 याने घ्यावे नाम आयाने घ्यावे नाम याने घ्यावे नाम आयाने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम 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 धावे चाले मागे मागे डावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे डावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी सुख दुःख साहे अंगी सुख दुःख साये
कृपेची कोवळी विठ्ठल 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 कृपेची कोवळी तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची सोवळी विठ्ठल कृपेची सोवळी विठ्ठल कृपेची सोवळी विठ्ठल कृपेची सोवळी डावे चाले मागे मागे डावे चाले मागे डावे चाले मागे मागे डावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साये अंगे सुख दुःख साये अंगे सुख दुःख साये अंगे सुख दुःख साये अंगे विठोबार खोमाये जय जय विठोबार विठोबार खोमाये विठोबार खोमाये विठोबार खोमाये विठोबार खोमाये विठोबार खोमाये सोडीला संसार सोडीला संसार राम सोडीला संसार राम सोडीला संसार राम सोडिला संसार सोडिला संसार हा सोडिला संसार सोडिला संसार सोडीला संसार राम सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार सोडिला संसार सोडिला संसार हा सोडिला संसार सोडिला संसार माया तयावरी पार माया तयावरी पार माया तयावरी पार दावे चाले मागे मागे राम दावे चाले मागे मागे दावे चाले मागे मागे दावे चाले मागे मागे माया तया वरी फार माया तया वरी फार
मागे मागे धावे चाले मागे मागे हा धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुका तुका साये आगे राम हाय राम हाय राम
विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमोते उदारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाते आद्यत्रय जननी देवाचे आद्यत्रय जननी देवाचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता सोडिला संसार माया तयावरी भार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने या धर्ममंडपामध्ये उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांच्या गाथेतील उपदेश प्रकरणातला हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय या जीवनामध्ये अध्यात्म प्रांतामध्ये भगवंताचं दिव्य प्रेम संपादन करण्यासाठी भगवत भक्त आपल्या जीवनात कोणत्या प्रकारचा त्याग करतात त्या त्यागाचा विचार जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतात. विठ्ठल 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 कुंडली श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं महत्त्वाचं आहे. परमार्थातल्या साधकाला जर साधना करायची असेल तर ती साधना करत असताना अनेक प्रकारची शुद्धी पाहावी लागते. त्या शुद्धीमध्ये कधी कधी द्रव्य शुद्धी पाहावी लागते. बरं, जे द्रव्य आपण वापरतो, द्रव्य म्हणजे फक्त पैसा नाही, धान्याला सुद्धा द्रव्य असं म्हणतात. जे द्रव्य आपण वापरतो ते द्रव्य सुद्धा शुद्ध पाहिजे. त्यानंतर आहार शुद्धी पाहिजे, अंतकरणातले विकार मावळले पाहिजे, त्याला भावशुद्धी असं म्हणतात. आणि यानंतर आपण जिथं साधना करणार आहोत ते स्थान शुद्धी सुद्धा पाहावी लागते. याला देशभूमीचं पावित्र्य असं म्हणतात. हा विचार भगवान परमात्म्याने गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितला. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. मग पवित्र देशाचं लक्षण काय आहे? जो संते वसवेला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्साह धैर्याचा, अभ्यासची आपण या ते करी, हृदयाते अनुभव वरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. ज्ञानोबाराय म्हणतात तो देश पवित्र आहे की ज्या देशामध्ये संतांचं वास्तव्य आहे, किंवा अनेकही एक पहावे, जे साधकी वसते होवावे. ज्या देशामध्ये साधना करणारे साधक राहतात त्या देशाला सुद्धा पवित्र देश असं म्हणतात. साधक राहतात ते उद्याचे सिद्ध आहेत आणि सिद्ध महात्मा त्याला म्हणतात. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजेल्या ते उपाशे वैराग्य गा. ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा विराजमान होतो त्या महात्म्याला सिद्ध महात्मा असं म्हणतात. तो इतका पवित्र का
त्याचं कारण त्याच्या हृदयामध्ये परमात्मा विराजमान येऊन झालेला आहे. महापुरुषाच्या अंतकरणात परमात्मा जर आला तर तो जगताला वंदनीय होतो. तोच परमात्मा एखाद्या भूमीमध्ये आला तर त्या भूमीला तीर्थक्षेत्रत्व प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. श्रीमद भागवतामध्ये हा विचार आला. वसुदेव देवकी नंद बाबा यशोदा यांनी गत जन्मामध्ये काही साधना केली आणि त्या साधनेचा परिपाक होऊन तुकोबारे वर्णन करतात. देवाला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवा देवाले. नंदाच्या गावामध्ये भगवंताचा प्रवेश झाला. याचं कारण नंद बाबाचं दैव तेवढं मोठं होतं. आता एक नंद बाबा आणि यशोदा मैया असेल तरी परमात्मा येतात. एक वसुदेव आणि देवकी असेल तरी परमात्मा येतात. भौतिक तेवढं पुण्य आपलं एकाचं नाही, पण समष्टी पुण्य सर्वांचं एकत्र झालं आणि म्हणूनही परमात्मा इथं आले. विठ्ठला 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 विठ्ठला. जसं गोवर्धन पर्वत उचलण्याकरता सगळ्या गोपाळांनी यथाशक्ती मदत केली, तसं भक्तिभाव संपन्न असणाऱ्या सगळ्या भक्तिमती माता भगिनी आणि भाविक असणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं जेव्हा एकत्रित समष्टी पुण्य एक रूप झालं, त्याच कालामध्ये भगवान परमात्मा इथं विराजमान झाले. आणि नुसते एकटे आले नाही बरं का परमात्मा. परमात्म्याची प्रेम आल्हादिनी शक्ती स्वरूपिणी श्री राधाजी सुद्धा इथं विराजमान झाल्या. असा श्री राधा कृष्ण मंदिराचा हा द्वितीय वर्धापन दिनाचा उत्सव आणि त्यानिमित्ताने आज पारमार्थिक सुकृताचा संचय संभार पाठीमागे असल्यामुळे महद भाग्याने द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा मला प्राप्त झाली. या सेवेच्या निमित्ताने भक्तिमते माता भगिनी, पारमार्थिक क्षेत्रातले भाविक मंडळी, संपूर्ण टाळकरी, गुणीजन, गायक, वादक मंडळी सर्वांच्या चरणी मनोभावे अभिवादन करून माझ्या अभंग चिंतनाला प्रारंभ करतो. मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे. या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक माझा पायावरे, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक माझा पायावरे, वार करे संतांच्या, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी मनोभावे अभिवादन करून चिंतनाला प्रारंभ करूया. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय देवाचं विशेष प्रेम संपादन करण्यासाठी भक्त आपल्या जीवनामध्ये काय त्याग करतात याचा गोड विचार तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतात. आध्यात्मिक जीवन असेल किंवा व्यावहारिक जीवन असेल, या जीवनामध्ये काही गोष्टी ग्रहण करायच्या असतात आणि काही गोष्टींचा त्याग करायचा असतो. आपल्याला ग्रहण काय करायचं हेही कळालं पाहिजे आणि त्याग कशाचा करायचा हेही कळालं पाहिजे. ग्रहण करण्यासाठी आणि त्याग करण्यासाठी दोन गोष्टी जर आपल्या समोर आल्या तर एकीच ग्रहण असतं आणि एकाचा त्याग असतो. ते त्याग आणि ग्रहण करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा निवड करता आली पाहिजे. निवड ज्याला करता येते त्याला बुद्धी असली पाहिजे. जर बुद्धी असेल आणि बुद्धीमध्ये निवड करण्याची शक्ती असेल
तर त्या निवड करण्याच्या बुद्धिशक्तीला शास्त्रामध्ये विवेक असं म्हणतात. बरं, काहींना तो स्वभावतः असतो आणि काहींना मात्र तो संपादन करावा लागतो. जसं जिथं चंद्र असेल चंद्रिका तिथे असतेच, भगवान शंकर असेल तिथे पार्वती माता असतेच, तसं ज्या ठिकाणी संत असतात तिथे विवेक असतो. बरोबर ना बाबा? चंद्र तेथ चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, संत तेथ विवेका असणे की जी. जिथे संत असतात तिथे विवेक असतो. म्हणून संतांना सार असार दोन्हीही कळतं. सामान्य पुरुषाचं कधी कधी नाव विवेक असतं पण त्याला अजिबात पत्ता नसतो. विठ्ठला विठ्ठला. त्याला निवड करता येते त्याला विवेक शक्तीने संपन्न व्यक्ती असं म्हणतात. म्हणून मिश्रण जर एकत्र असेल तर ते वेगळं करता आलं पाहिजे. ज्ञानोबा विवेकाच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण देतात. ज्याप्रमाणे आपण दुधामध्ये पाणी टाकतो, बरं त्याच्यातही दोन प्रकार आहे. काही माणसं दुधामध्ये पाणी टाकतात तर काही त्याच्या पुढे प्रगत असतात, ते पाण्यात दूध टाकतात. दोन्ही प्रकार आहे. पण पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर सामान्य पक्षाला ते निवड करता येत नाही. बघा, ते निवड करता येते राजहंसाला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, सलिली पय जैसे एक होणे मिनले असे, परी निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. दुधामध्ये जर पाणी एकत्रित असेल तर राजहंसाच्या समोर ते आपण मिश्रण नेलं तर त्यातलं सार असणारं दूध ग्रहण करतो आणि असार असणारं पाणी माग ठेवतो. अशी ज्याला निवड विवेक करता येते त्याला राजहंस म्हणतात. ते संत राजहंसाप्रमाणे असतात आणि बाकीचे माणसं बगळ्याप्रमाणे असतात. त्या बगळ्याला ते निवड करता येत नाही. आणि बकाच्या गावी घेपे क्षीरने रस कलवी, बगळ्याला ती निवड करता येत नाही. तसं काही माणसाला सार काय आहे आणि असार काय आहे याची निवड करता येत नाही. मग अशा पुरुषाने संतांना विचारलं पाहिजे की सार काय आणि असार काय. हा प्रश्न आपण तुकोबारांना विचारला तर तुकोबाराय सार आणि असार आपल्याला सांगता. फलकट तो संसार, फलकट तो संसार, तो संसार, तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐसे जागवे तो मना, ऐसे जागवे तो मना. हे ते सारा भगवंत, साधा ठेका. भगवंता, ऐसे जागवे तो मना, ऐसे जागवे तो मना. सामान्य पुरुषाकडे विवेक नसतो, संतांकडे विवेक असतो. म्हणून साधकाने संतांना विचारावं, सार काय, कमी करा थोडा, असार काय. तुकोबाराय सांगतात, फलकट तो संसार, येथे सार भगवंत. सार आहे देव आणि फलकट म्हणजे असार आहे संसार. जरी संसार आसार कळाला आणि सार देव कळाला तरी सुद्धा लोकाला नेमकं काय टाकावं आणि काय ग्रहण करावं हे कळत नाही. ते ज्ञानोबा सांगतात, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा. सांडे मार्ग वाया व्यर्थ कथा, सांडे
नवनीता तैसे घे अनंता टाळ मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग तुकोबारायांनी निवड सांगितली. ज्ञानोबाराने त्यातल्या ग्रहण त्यागाचा विचार सांगितला. फलकट तो संसार येथे सार भगवंत हा विवेक आहे. पण त्यातलं काय टाकायचं आणि काय ग्रहण करायचं ज्ञानोबाराय ते हरिपाठात सांगतात. दुसऱ्याच अभंगात विवेक आलाय बरं. मंथोनी नवनीता संपला दृष्टांता. दोनच शब्दात दृष्टांत आहे. इथं स्वल्पविराम द्यायचा, नवीन हरिपाठ नाही काढायचा, फक्त अर्था करता. मंथोनी नवनीता दोनच शब्दात दृष्टांत ज्ञानोबाराय देतात हरिपाठात. आणि तेच ज्ञानोबाराय दोन शब्दामध्ये सिद्धांत सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. सांडून या अंगीची खोळी सरपरी गाली या पाताळी ते त्वचा कोण सांभाळी इथपर्यंत दृष्टांत आहे. तैसे झाले दोन शब्दात सिद्धांत आहे. जे सिद्धांत आणि दृष्टांत दोन शब्दामध्ये प्रतिपादन करू शकतात ते भगवान श्री ज्ञानोबाराय आहेत. कसं घ्यायचं आहे मंथोनी नवनीता दृष्टांत थोडा मला विस्ताराने सांगावा लागेल. गावरान गाईचं दूध घ्यायचं, मातीच्या डेऱ्यामध्ये चांगलं तापवायचं, सकाळी 10 वाजता चुलीवर तापायला ठेवायचं. शेणापासून तयार केलेल्या गौरीचे तुकडे खांड करायचे. ते 10 वाजता चुलीमध्ये टाकले की दिवसभर कामाला निघून जायचं शेतामध्ये. 4 वाजेपर्यंत त्या आहारावर ते निखाऱ्यावर दूध चांगल्या प्रकारे तापतं. दूध जास्त तापवलं जास्त अग्नीमध्ये उतू जातं म्हणून दुधाला मंद अग्नीवर तापायचं असतं. इतकं बारकाईने सांगायला लागतं. साय जर आपण बाजूला काढली तर कधी कधी त्यावर तुपाचा तवंग आपल्याला सापडतो. अशा कोमट असणाऱ्या, जास्त उष्ण नाही बरं, कोमट असणाऱ्या दुधाला विरजण लावायचं ते डेऱ्यामध्येच. मग पाणी शोषलं जातं सगळं. आणि चांगलं दही लागलं की मग सकाळी त्याचं मंथन करावं लागतं. त्याला सुद्धा बुद्धी असावी लागते. मी नाही सांगत. ना तरी जाणीवेच्या आयनी करिता ददी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. ते मंथन करण्याची क्रिया सुद्धा जमली पाहिजे. नाहीतर माठाला गेला तडा हे ठरलेलं आहे. हे ठरलेलं आहे. चांगल्या प्रकारे मंथन केलं तर मंथोनी नवनीता घे. जसं आपण त्या लोण्याला घेतो आणि आसार ताकाला टाकून देतो ना, हा झाला दृष्टांत. मंथोनी नवनीता जैसे तैसे घे अनंता. अनंत परमात्म्याला घ्यायचं आणि मग टाकायचं काय? वाया व्यर्थ कथा सांडी, वाया व्यर्थ मार्ग सांडी. याच्यामध्ये सुद्धा सांडीचा आणि घेण्याचा विचार आला बरं. सांडी म्हणजे त्याग आणि घे म्हणजे ग्रहण स्वीकार. विठ्ठल 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 विठ्ठल. आता एवढा विवेकाचा विचार प्रतिपादन केल्यानंतर सुद्धा या जगतामध्ये मानवाचे प्रकार 2 आहे. एक उत्कृष्ट प्रकार आहे संताचा आणि कनिष्ठ प्रकार आहे मानवाचा. मानवाला एवढं सांगून सुद्धा तो आसार संसार घेतो आणि सार असणारा देव त्या देवाचं भजनच करत नाही. पण यापेक्षा विवेकी वर्ग मात्र असा आहे की जो सार असणाऱ्या देवाला घेतो. देवतीही बळे देवतीही बळे दरीला सायासे देवतीही बळे देवतीही बळे
करुणिया नाश उपाधीचा करुणिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातो पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन पूर्व पक्षी धातो पूर्व पक्षी बोला बोला पूर्व पक्षी धातु धिक्कारे जाना पूर्व पक्षी धातु सार आणि असाराचा विचार आपण करतो. संसार असार आहे आणि सार देव आहे. मग साराच ग्रहण करावं म्हणतो आणि नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. खरात बाबा ते आता खरात बाबा कथा करतात. शिवमहापुराणाची कथा त्यांच्या या अधिक मासामध्ये आपण जाऊ त्यांच्या कथेला. ते आम्हाला आता कार्ड छापाय आदरणीय हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज खरात. आता ते नेमकं भागवताचार्य का शिवमहापुराणाचार्य जाऊ द्या, प्रेम आहे. इथलं मी निरीक्षण करतोय बरं बाबा. इथलं निरीक्षण असं आहे, सगळ्या माता भगिनी चाल होत असताना बरोबर तालामध्ये टाळी वाजवतात. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. बहुतेक ते सार आणि आसार विचार करण्यात तयार आहे. ते बरोबर ताल परमार्थ विणल्याशिवाय होत नाही. देव सार आहे. संत साराचं ग्रहण करतात. देवतीही बळी धरिला देवाला ते धारण करतात. बरं मग सोडतात कशाला? सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडेला संसार सोडेला संसार
प्रवासाचे प्रकार दोन आहेत. आपण बसमध्ये प्रवास करतो ना, ते प्रवास करताना त्या वाहकाची जबाबदारी, वाहक नाही कळायचं तुम्हाला, कंडक्टर सांगावं लागेल. तर ते गाव आलं की त्या त्या गावाचं तो नाव घेतो, म्हणजे त्याची ती जबाबदारी आहे. रेल्वेचं तसं नसतं. आपलं स्टेशन येण्याच्या अगोदर आपण पिशवी भरून तयार राहायचं. तसं मी नाही सांगणार या अभंगाचं पहिलं चरण दुसरं चरण, तिथपर्यंत आणून सोडतो, तुम्ही उचला. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल. विवेक संपन्न असणारे संत देवतेही बळी धरिला, ते देवाला धारण करतात म्हणजे ग्रहण करतात. मग सोडतात काय? सोडिला संसार. मग संसाराला सोडतात. संसार म्हणजे नेमका काय? त्या संसाराला सोडायचं कसं आणि सोडल्यानंतर आपल्याला फलप्राप्ती काय, थोडक्या वेळेमध्ये आपण विचार करू. संसार शब्द ऐकला की आपल्या मनात जो अर्थ येतो तो अर्थ या अभंगात घ्यायचा नाही. आपल्या मनामध्ये संसार शब्द उच्चारला की अर्थ काय येतो? घर, जमीन, नातेवाईक, संपत्ती, या सगळ्या विस्ताराला आपण संसार म्हणतो. असा आपल्या बुद्धीतला संसाराचा अर्थ तो या अभंगामध्ये घ्यायचा नाही. संसार शब्दातून जो अर्थ प्रगट होतो ते लक्षण ज्या ज्या ठिकाणी लागतं त्याला संसार म्हणतात, ते आपल्याला घ्यावं लागतं. बाळा, तो शाळेत जातो? किती वेळा आहे? वा, मी थोडं एक दोन प्रश्न विचारू का? हा, उत्तर दे मला. चुकले तरी काही हरकत नाही, बरोबर आलं तर नारळ देईल. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यात मोठा सण कोणता रे आपल्याकडे? वा, पहिलं उत्तर तर बरोबर आलं. दिवाळीला आपण काय लावतो? हा, हे महत्व. काय काय लावतो पहिल्यांदा? दिवे. दिवे. हा, काय लावतो दिवाळीला? दिवे लावले पाहिजे. काय लावतो? हा, आता संपलं माझं उत्तर. आता पुढंच ऐक. ते दिवा लावण्यासाठी काय काय लागतं सांगत जा. वात. वात भिजवण्यासाठी का पाणी टाकतात तुमच्याकडं? हा, तेल लागतं. आणि ते कोणत्या पात्रात ठेवतात? त्याला काय लागतं? पणती लागते, पणती. बरोबर. दिवाळीला आपण काय लावतो? दिवा म्हणा, आता दिवे नका म्हणा. काय लावतो आपण दिवाळीमध्ये? दिवा. दिवा. दिवे म्हणल्यावर तेवढा अर्थ वेगळा लागतो ना. काय दिवे लावले बुवा, असं नको व्हायला. दिवाळीच्या दिवसामध्ये आपण दिवा लावतो. दिव्यासाठी आपल्याला पणती लागते, वात लागते ना. वात भिजवण्यासाठी आपण तेल. त्यानंतर आपण त्या वातीला काय लावतो सांगा दत्ता महाराज? वातीला काय लावतो आपण? हा, काडी. काडी. हा, जमतं ना आपल्याला हे? दिव्याला आपण काय लावतो? काडी लावतो ना. सरळ अर्थ आहे. तुम्हाला काय झालं विनोदाला? काडी लावतो आपण. आता उत्तर आहे का? दिव्याची ज्योत आपण प्रज्वलित केल्यानंतर पहिल्यांदा काय काय संपत ते सांगा. त्या खोलीतला अंधकार पहिल्यांदा संपतो आणि कालांतराने त्या पंक्तीतलं काय संपत? वा, तेल संपत आहे. खरंय. मला पुढचं उत्तर द्या. ते तेल शेवटच्या क्षणाला संपत का? जेव्हा आपण त्याला अग्नी लावला तेव्हाच ते संपायला सुरुवात झालेली असते. विचारपूर्वक उत्तर द्या. त्यातलं तेल शेवटी संपत का सुरुवातीपासून संपायला सुरुवात झालेली असते? सुरुवातीपासून संपायला सुरुवात झालेली असते. लक्षात आपल्या शेवटी येतं. हा आपला दुर्दैवीपणा आहे. आपल्या लक्षात कधी येतं? शेवटी. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी. जसं दिव्यातलं तेल अग्नी लावलेल्या क्षणापासून संपायला सुरुवात होते पण संपत आहे लक्षात येत नाही, त्याला संसार म्हणतात. जी जी गोष्ट उत्पन्न झाल्याबरोबर संपायला सुरुवात होते त्याला त्याला संसार म्हणतात. संसार. उदाहरण देऊ तुम्हाला. आज सकाळी मी 4:15 वाजता उठलेलो आहे. 4:15 वाजता मला जाग आली. परत मी काही दुपारी सुद्धा झोपलो नाही. प्रवासात पुढे झोप लागते का? लागतच नाही.
4:15 वाजता मी जाग झालो आहे. आता 8:15 वाजून गेले. घड्याळात नका बघू. 4:15 तर 4 धरा आणि आता 8 वाजले असं धरून चाला. सकाळी 4 वाजता उठल्यानंतर जेवढं आयुष्य माझ्या हातामध्ये होतं तेवढं आता नाही. 4 आणि 4 किती होतात? तसे 8 होतात, पण घड्याळीत पाहिले तर 12 होतात. सकाळी 4 पासून दुपारच्या 4 पर्यंत आणि त्या 4 पासून 8 पर्यंत पुन्हा 4. किती झाले? जवळपास सकाळी जाग झाल्यापासून माझं आयुष्य 16 तासाने संपलेलं आहे. माझंच नाही, तुमचंही संपलेलं आहे. पण जे संपलेलं आहे ते लक्षात येत नाही. संपत हे खरंय, पण लक्षात येत नाही. आणि असं जे लक्षात न येता संपत त्याला म्हणतात संसार. विठ्ठल 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 विठ्ठल. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वाहा, द्वैताचा घोर वाहा. ज्ञानी राहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. ध्यानी राहा श्री हरीच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. जे प्रत्येक क्षणाला संपत पण संपत आहे हे लक्षात येत नाही त्याला संसार म्हणतात. सगळेजण फक्त थोडासा बारकाईने विचार करा. कीर्तनाला प्रारंभ होत असताना जेवढं आयुष्य तुमच्या हातात होतं तेवढं आता आहे का? संपलंय. 1-1.25 तासापर्यंत संपलेलं आहे. इतका वर्तमान काल क्षणिक आहे. वर्तमान म्हणेपर्यंत वर्तमान भूतकाळात जमा होतो. वर्तमान हे वाक्य म्हणत असताना जेवढं आयुष्य माझ्या हातात आहे, वाक्य संपत असताना तेवढं आयुष्य हातात नाही बघा. इतकं हे क्षणाक्षणाला संपत, म्हणून याला क्षणभंगूर म्हणतात. क्षणाक्षणाला संपत ना म्हणून म्हणतात. आणि जे जे संपत त्याला संसार म्हणतात. देह सुद्धा संपतो म्हणून संसारच आहे. आणि जग सुद्धा संपत म्हणून त्याला संसार म्हणतात. अर्थात जे विनाशी आहे त्याला म्हणतात संसार. आणि संत विनाशी पदार्थाच्या पाठीमागे लागत नाही, विनाशी पदार्थाला सोडून देतात. सोडिला संसार. मग आता या संसाराला सोडायचं कसं? सोपं आहे. संसारावरचं प्रेम सोडलं की संसार सुटत असतो. संसार स्वरूपाने सोडायचा नाही, तो आतल्या मनातून सोडायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. दृष्टांत सांगितला म्हणजे लक्षात येईल. एक महात्मा रेल्वेने प्रवासाला निघाला. त्या प्रवासामध्ये जनरलमध्ये गर्दी जास्त असते. आता तर स्लीपर कोच तसाच झालेला आहे. मग त्याच्यामध्ये थोडासा प्रवास बरा आहे फ्री टियरचा. त्यानंतर दुसरा प्रवास आहे, पण थोडा दर जास्त खर्च करावा लागतो बरं. आणि त्यातही पुन्हा तिकीट अगोदर काढावं लागतं. काही काही माणसं प्रवास करून येतात आणि मग पैसे देतात. विठ्ठल विठ्ठल दर जास्त दिला रेल्वेमध्ये की आदर जास्त भेटतो. एक महात्मा संन्यासी महात्मा प्रवास करू लागले. समोर 2 सीट आणि पाठीमागं 2 सीट असं त्यांनी तिकीट खरेदी केलं. आता त्या संन्यासी महात्म्याने स्वतःचे पिशवी तिथं नेऊन ठेवली. एक सांसारिक व्यक्ती नेमका तिथं आला. त्याने ते वातानुकूलित तिकीट काढलेलं होतं.
काही काही माणसाला घेणं देणं नसतात पण दोष काढत बसतात. त्याने का हो, तुम्ही तर भगवे वस्त्र परिधान करणारे संन्यासी आहेत म्हणे, मग आणि तुम्हाला एसीचं तिकीट कशाला पाहिजे? मग आता महात्म्याने काय रेल्वे लटकून आलं पाहिजे का? अरे ते खर्च त्यांनी केला, काढू दे ना तिकीट. पण काही माणसं दोष पाहतात. आणि जर तुम्हाला एसीचं तिकीट लागत असेल तर ते मलाही लागतं, आपल्या दोघात फरक काय? त्या महात्म्याने काही उत्तर दिलं नाही. कालांतराने महात्म्याचा शिष्य तिथं आला, कारण 2 शीट त्यांनी घेतले होते. आणि या प्रापंचिक व्यक्तीची बायको पण तिथंच आली. तर महाराज, माझ्यासोबत सुद्धा माझी बायको आहे आणि तुमच्यासोबत तुमचा शिष्य आहे. जर तुम्हाला शिष्य लागतो आणि माझ्यासोबत माझी प्रवासाला बायको आहे, मग व्यक्ती तर दोन्हीकडे पण आहेत ना, आपल्या दोघात फरक काय? महात्म्याने काही उत्तर दिलं नाही. थोडा रेल्वेचा प्रवास सुरू झाला आणि महात्म्याला भूक लागली, तर महात्म्याने आपली थोडी पिशवी खोलली. भक्तांनी काजू बदाम दिले होते आणि या प्रापंचिक व्यक्तीने स्वतःची पिशवी खोलून पाहिली तर पिवळ्या धमक लाया होत्या, भेळ भेळ. तो मला काऊ, तुम्हालाही खायला लागतं आणि मलाही खायला लागतं, तर आपल्या दोघात फरक काय? प्रवास दोघाचा सारखा आहे, व्यक्ती सोबत सारख्याच आहे आणि खायला प्यायला पदार्थ लागतात. एवढं जर आपलं सारखं असेल तर आपल्या दोघात फरक काय? मोठी माणसं वेळ आल्याशिवाय उत्तर देत नाही. कालांतराने रेल्वे एका स्टेशनला थांबली. हिवाळ्याचे दिवस होते आणि महात्मा खाली उतरले. त्यांनी चहा घेण्याला सुरुवात केली. चहा त्यांना लागायची, काही आरोग्याचं कारण असेल. प्रापंचिक व्यक्ती आलाच बुवा तिथं. तो का हो, तुम्हालाही चहा लागतो आणि मलाही लागतो, आपल्या दोघात फरक काय? रेल्वेचा वेळ संपला आणि रेल्वे सुरुवात झाली निघायला. ते 2 वेळा हॉर्न वाजवत असते. पहिल्यांदा रेल्वेचा हॉर्न झाला, भोंगा वाजवला रेल्वेने आणि मग तो जाण्याची तयारी करू लागला. दुसरा आवाज होण्याच्या अगोदर आतमध्ये बसावं लागतं, नाहीतर मग एका जनार्दनी रथ गेला निघून, असं होतं. आता रेल्वे निघून जाणार, तेवढ्यात तो जाण्याची घाई करू लागला आणि महात्म्याने त्याचा हात पकडला. म्हणे, तुला आपल्या दोघातला फरक सांगतो. कधी? जेव्हा रेल्वे आता पुढच्या प्रवासाला मार्गक्रमण करणार आहे, तो हात सोडण्याचा प्रयत्न करतो पण हात सुटेना. का सुटेल? काजू बदाम खाल्लेला महात्मा आहे आणि हा भेळीचा हात आहे, कस काय सुटेल? तो मला, तुला आपल्यातला फरक सांगतो. महाराज, अहो आता कुठं फरक सांगता, आता रेल्वे सुटेल. महात्मा म्हणले, मग तुझीच नाही माझी सुद्धा सुटेल. अहो तसं नाही, त्यामध्ये माझी बायको आहे. महात्मा म्हणले, मग माझाही शिष्य आहे. अहो त्या पिशवीमध्ये धनधान्य आहे, द्रव्य आहे. महात्मा म्हणले, मला सुद्धा भक्तांनी दिलेली देणगी त्याच्यातच आहे, हे सगळं सुटेल. महात्मा म्हणले, माझंही सुटेल. तो मला, अहो महाराज तुम्ही सोडू शकता, मी नाही सोडू शकत. महात्मा म्हणले, हाच आपल्यातला फरक आहे. जो एका क्षणात सगळं सोडू शकतो आणि जो काही सोडू शकत नाही, काहीच न सोडणारा संसारी आहे आणि एका क्षणात सोडणारा त्यागी आहे. म्हणून संत स्वरूपाने संसार सोडत नाही. संसारावर असणारं जे प्रेम आहे, आसक्ती आणि मोह आहे, त्याला सोडतात आणि त्याला सोडलं की संसार सुटतच असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. विनाशी पदार्थाला म्हणतात संसार. त्याच्यावरचं ममत्व सोडलं की त्याचा होतो त्याग. आणि असा जर संसार सोडला तर मिळतं काय? माया तयावरी फार. देवाचं त्यावर फार विशेष प्रेम प्रगट होतं आणि भगवान ते प्रेम गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगतात. यो मद्भक्तः स मे प्रियः. अर्जुना, तो भक्त मला फार प्रिय आहे. तो मला प्रिय आत्मवल काय? त्या भक्ताची जे कथा सांगतात आणि जे कथा ऐकतात ते सुद्धा मला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. ते हे प्राणा परोते आवडते मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिते. अशा भक्तावर देवाचं विशेष प्रेम असतं आणि ते प्रेम मनुष्याला कार्यकारी करतं. प्रेम अंतकरणात अमूर्त आहे, पण अमूर्त असणारं प्रेम
क्रियेच्या कर्माच्या रूपाने मूर्त होतं. ज्या भक्तावर देवाचं प्रेम आहे त्या प्रेमासाठी तो परमात्मा करतो काय? धावे चाले मागे मागे, 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 सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे, धावे चाले मागे मागे, 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 जो संसाराला सोडू शकतो देव त्याच्यावर प्रेम करतात. माया तयावरी फार. इथे माया शब्दाचा वेदांत शास्त्रातला अर्थ नाही घ्यायचा, भक्ती शास्त्रातला अर्थ घ्यायचा. माया म्हणजे प्रेम, आणि ते प्रेम देवाचं किती आहे त्याला तुकोबाराने फार असं विशेषण वापरलं. माया तयावरी फार, तयावरी फार माया म्हणजे विशेष प्रेम. हा भाव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे ते अद्भुत प्रेम म्हणणं काय, माया तयावरी फार म्हणणं काय, दोन्हीचा अर्थ एक आहे. पण प्रेम अमूर्त स्वरूपाचं आहे, पण ते प्रेम अंतकरणातलं मूर्त झालं म्हणजे प्रगट झालं की त्यातून क्रिया घडते. आणि दोन क्रिया तुकोबाराय सांगतात. असं देवाचं विशेष प्रेम असल्यामुळे देव त्या भक्ता करता धावे, त्यासाठी धावे. आणि कधी कधी चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. परमात्मा कधी चालतो कधी धावतो, जर भक्तावर संकट आलं तर धावतो, आणि भक्ताच्या पायाचे रजकन लागावे अशी अपेक्षा निर्माण झाली तर भक्ता मागे चालतो. जसं नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. देवाला सुद्धा ही अपेक्षा निर्माण झाली की नामदेवरायांच्या चरणाचे रजकन आपल्याला लागले पाहिजे. तर यासाठी परमात्मा पुढं नाही चालत, मागे चालतो, जेणेकरून वारा लागावा आणि ते रजकन आपल्या अंगाला लागावे, पावित्र्य पण प्राप्त व्हावं. माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्तांचे निमद जाण, या लागी भक्ता मागे मी आपण, धावे चरण रेणू वंदावया. हा विचार भगवान भागवतामध्ये सांगतात.
म्हणून रजकन लागावे याकरता मागे मागे चालतो. आणि भक्तावर संकट आलं तर दास्य करे दासाचे, ओने नसा हे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. थोड्या वेळाने आपण जेवण आहे ना, ठीक आहे, थोड्या वेळाने आपण जेवण करणार आहात. आता ते वेळ थोडी जवळच आलेली आहे. मंगलाष्टक नाही म्हणत आता ते, विठ्ठल विठ्ठल आहे ना, आली काहीतरी आहे ते, पण जाऊ द्या, जेवणाची वेळ जवळ आली. तर भोजन करण्याचा एक नियम आहे, सांगून जातो आपल्या सर्वांना. लक्षात ठेवा, जेवण हा यज्ञ आहे. आणि भोजन करत असताना एकदा जेवायला सुरुवात केली तर पूर्ण जेवण होईपर्यंत ताटावरून उठायचं नसतं. कितीही महत्त्वाचा जरी फोन आला आणि फोन चार्जिंगला जरी लावलेला असेल तरी भरल्या ताटावर उठायचं नसतं. जर आपण उठलो तर ते अन्न आपल्या खाण्याला योग्य नसतं. ते अपवित्र झालेलं अन्न, जे अंतराळामध्ये अतृप्त आत्मा असतात ना, ज्यांनी आत्महत्या वगैरे केलेल्या आहेत, असे अतृप्त आत्मे जे असतात, अनिष्ट गतीला प्राप्त झालेले, ते त्या अपवित्र अन्नाचे अधिकारी असतात. आणि ते वाटच पाहतात की कोणाचा तरी फोन यावा आणि मला जेवण भेटावं. म्हणून वाढलेलं अन्न जर असेल तर भरल्या ताटावरून उठायचं नसतं. आणि जर तुम्ही उठून गेलात फोनच्या नादाने आणि परत माघारी आला तर मग तुम्ही एकटे जेवत नाही, तर ते अदृश्य आत्मा तिथं बसलेला असतो. आणि मग चालीत प्रमाण म्हणायचं, एकमेका देवमुखी, तुम्ही एकत्र जेवता. म्हणून भरल्या ताटावून कधी उठायचं नाही. पण भक्तावर संकट आलं तर देव मात्र उठले बरं. दास्य करे दासाचे, ओने नसा हे तयाचे, वाढिले ठाईचे भाने, भाने म्हणजे भोजन, टाकून या धावे. कारण माझ्या अर्जुनावर संकट आलं, द्रौपदीवर संकट आलं, पण संकटामध्ये परमात्मा धावतो. आणि रजकन अंगाला लावायचे असेल तर मग चालतो. धावे चाले मागे मागे. आणि भक्ताच्या जीवनामध्ये होणारे सुख दुःख परमात्मा स्वतः सहन करतो. भक्ताला सुख झालं की आनंद देवाला होतो. जसा एखादा बालक जर तृप्त होईपर्यंत जेवला आणि आपण प्रसंगी मातेला भोजन नाही वाढलं तरी चालतं. कारण बालकाच्या तृप्तीमध्ये मातेला जसा आनंद होतो तसा भक्त सुखी झाला तर आनंद देवाला होतो. म्हणून भक्ताला सुखी करा, दुःख देऊ नका. पण प्रसंग वशामध्ये जर भक्ताला दुःख झालं तर त्या दुःखाचा परिणाम देवावर उमटतो. एक प्रसंगाला कथा सांगतो, ऐका. फक्त मोबाईल मध्ये पाहू नका. विठ्ठल विठ्ठल आपण कीर्तनात आहोत आणि कीर्तनात देव असतो. म्हणून कीर्तन श्रवण करताना मोबाईल पाहू नये आणि पायामध्ये चपला पण असू नये. कारण कीर्तनामध्ये देव असतो. मोबाईल पाहून तुम्ही फक्त स्कोर पहा, दुसरं काही पाहणार नाही. विठ्ठल जिथपर्यंत हे कीर्तनकाराचे डोळे म्हणजे सांगू का, 36 मेगापिक्सेल कॅमेरा असतो. मला इथून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सगळं दिसतं, फक्त मी ज्योतिष सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका, परमात्मा कीर्तनात असतो. भक्ताचं दुःख देवाला होतं. एक प्रसंग सांगतो. भगवान परमात्म्याचे 16,108 लग्न झाले आणि भगवान द्वारकेचे राजे झाल्यामुळे मग द्वारकेमध्ये सगळ्या भगवंताच्या धर्मपत्नी देवाची सेवा करायची. पण भगवंताने त्या सर्वांना सांगितलं होतं, माझ्या पात्रामध्ये दुधाचा पदार्थ वाढायचा नाही. जर तुम्ही दही वाढलं तर मला यशोदा मैयाची आठवण होते आणि आठवण झाली की मी मग अंतकरणातल्या अश्रूला थांबवू शकत नाही. म्हणून भगवंताने सक्त सांगितलं की माझ्या ताटामध्ये श्रीखंड सुद्धा वाढायचा नाही. विठ्ठल विठ्ठल दुधाचा पदार्थ वाढायचा नाही. सगळी काळजी घेतली जायची. पण प्रेमाचा विषय निघाला की भगवान म्हणायचं, वा काय राधा राणीचं माझ्यावर प्रेम होतं म्हणे. कधी म्हणतात हे? लग्न झाल्यानंतर. मग आता सगळ्या धर्मपत्नीची स्तुती नाही करत,
आणि श्री राधा राणीजींची स्तुती परमात्मा करतात. प्रसंग वशामध्ये श्री राधाजी एकदा द्वारकेमध्ये आल्या आणि आल्यानंतर आता आपल्या प्रेमाची कोणीतरी भागीदार इथं आलेली आहे. ही लीला असते बरं. यातून आपण द्वेष आणि मत्सर घ्यायचा नाही. उलट देवाची वत्सलता किती आहे, वात्सल्य भाव ग्रहण करायचा, नाही तर दोष पाहायचा नाही, दोष आपल्याला लागेल. आणि मग धर्मपत्नीने विचार करून दूध लवकर थंड होत नसतं, पण त्याने उकळत असणारं दूध श्री राधा राणीजी यांना पिण्याकरता दिलं आणि त्यांनी क्षणाभरचाही विचार न करता ते उष्ण असणारं दूध जे ओठाला लावलं, घटाघट घटाघट सगळं पिऊन टाकलं. बाकीच्यांना असं वाटलं एवढं गरम दूध पिल्याबरोबर नक्की राधा राणीला आपल्याला दवाखान्यामध्ये भरती करावं लागेल. दुधाचा परिणाम दाह होऊ शकतो आणि चक्कर येऊ शकते. पण काहीच नाही ना महाराज. दूध घेण्याच्या अगोदर जेवढी प्रसन्नता, गरम गरम दूध पिल्यानंतर सुद्धा तेवढीच प्रसन्नता. त्यांना असं वाटलं आपल्याकडून काही झालं तर नाही, चुकून बर्फाचा खडा नाही टाकलं कोणी. कारण उकळतं दूध होतं ते आपण सुद्धा वस्त्राने झाकून आणलं होतं, पात्राचा चटका लागू नये म्हणून. आणि एवढं गरम दूध पिलं तर राधा राणीला काही झालं नाही. 2-4 तासाचा कालावधी निघून गेला आणि 3, 3:30, 4च्या दरम्यान सगळ्या धर्मपत्नी राजमहालात आल्या तर देवाचे रडून रडून डोळे लाल बुंद झालेले, अश्रुधारा थांबतच नाही. आणि एक पाऊल टाकला की भगवान परमात्मा मोठ्याने रडायचे. अनवानी पायाकडं पाहिलं तर भगवंताच्या तळ पायाला फोड आलेली मोठाली. गरम तेलाचा चटका जर लागला किंवा गरम पाणी अंगावर जर पडले तर फोड येतात. ज्या अर्थी भगवंताच्या तळ पायाला फोड आलेले आहेत, याचा अर्थ गरम काहीतरी स्पर्श झाला. आणि मग भगवंताचं दुःख पाहिल्यानंतर सगळ्या जणी धावत आल्या, प्रभू झालं काय? भगवान म्हणाले आता काय व्हायचं राहिलं, आम्हाला नाही कळालं कोणी तुमचा अपराध केला. भगवंताने सांगितलं हा अपराध तुम्हीच केला. म्हणे आम्ही कधी केला? म्हणे हा अपराध तुम्ही सकाळी 11 वाजता केला. म्हणे आम्हाला कळालं नाही. म्हणे गरम दूध कोणी दिलं होतं प्यायला? म्हणे आम्हीच दिलं होतं. अहो म्हणे पण ते राधा राणीने दूध प्राशन केलं आणि तिला तर काहीच नाही झालं, आणि तुम्हाला मात्र वेदना का झाल्या? सुख दुःख आहे अंगे. भगवान म्हणाले हे दुःख राधा राणीलाच होणार होतं, पण तिच्या हृदय कमळामध्ये माझे चरण कमल बसलेले आहेत. म्हणून उकळतं दूध तिने प्राशन केल्याबरोबर त्याचे असणारे चटके माझ्या पायाला लागले. तिला काही हो दिलं नाही, पण तिच्या अंगावरचं सगळं दुःख मी स्वतः भोगलं. म्हणून देता आलं तर भक्ताला आनंद द्या, नाही देता आलं तर अडचण नाही, पण कोणत्याच भक्ताला त्रास देऊ नका बरं, अजिबात देऊ नका. नाहीतर काही काही माणसं भक्ताला त्रास देण्यासाठी सध्याला यादी काढत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आपली तेवढी धमक नसते. अरे पतंग किती जरी मोठा झाला तर दिव्यावर झडप घेऊ नये बाळा, जळून जाशील. हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. एक वेळेस देवाला नाव ठेवलं तर चालतं, पण देवाच्या भक्ताला त्रास देऊ नका बरं, नाहीतर भक्ताचा त्रास देव वसूल करून काढेल. सुख दुःख आहे अंगे. या भक्ताने करावं काय? परमात्मा त्यांच्याकरता का हे सगळं करतो? 2 चरणाचा विचार करायचा आहे. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. अगदी नियोजित वेळेमध्ये दोन्ही चरणाचा भाव आपल्या समोर ठेवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, सर्वजण भजन करा. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. चला लवकर. जय जय विठोबा रखुमाई, हे विठोबा
विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार खुमाई विठोबार खुमाई पुंडलिक कबरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठोबार खुमाई 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 विठोबार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे देवाने आपल्या करता एवढं काम करावं देव काय करतात भक्त काय करतात दोन्हीचा विचार दोन चरणात सांगतात. पहिल्यांदा भक्त करतो काय याने घ्यावे नाम तेसे करणे त्याचे काम तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. या तिसऱ्या चरणात आणि चौथ्या चरणात जे शब्द वापरले ते स्त्रीलिंगी शब्द वापरले. ती सर्वनाम आहे. तो ती आणि ते सर्वनाम मराठी व्याकरण पहिलं वर्ष सर्वनाम वापरलं जातं. तर तिसी करणे त्याचे काम. तुम्ही आहे ना खाली बसा लवकरातलं बाजूला चपला बाजूला सोडा. विठ्ठल 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 ते शब्द वापरला तिसी करणे त्याचे काम. आणि अंतिम चरणामध्ये शब्द वापरला तुका म्हणे भोळी. भोळा शब्द नाही आला भोळी शब्द आला. भोळा शब्द आला असता तर पुल्लिंगातला शब्द आला असता पण भोळी शब्द स्त्रीलिंगातला आहे. विठ्ठल कृपेची कोवळी हाही शब्द स्त्रीलिंगीचा आहे. का बरं तुकोबाराने हा वापरला असेल त्याचं कारण आहे अभंगाच्या पहिल्या चरणात शब्द आला माया. माया म्हणजे प्रेम आणि प्रेम पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. उदाहरण देतो लक्षात येईल. समजा मी म्हटलो म्हणणार नाही तसं पण समजा मी असं म्हटलो मला आता जेवायचंय. दत्ता महाराज म्हणे आत्ताच आमच्या घरी जेवले लागली की यांना भूक पण तसं होणार नाही. समजा मी पुरुष वर्गाला म्हटलो की आता मला जेवायचं आहे तर पुरुष वर्गातले माणसं काय म्हणतील महाराज 100 रुपये घ्या आणि कुठंतरी चांगल्या ठिकाणी जेवण करा असं नक्की म्हणतील. बसा बसा खाली. आता किती जणांना लावता बुक्का. विठ्ठल 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 विठ्ठल. पण हा शब्द जर मी माता भगिनींना म्हटलो की मला जेवायचंय ताई तर मला विश्वास आहे माता भगिनी म्हणतील महाराज फक्त 10 मिनिटं थांबा तुम्हाला गरम गरम ज्वारीची भाकरी वाढते. विठ्ठल 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 विठ्ठल. पुरुष 100 रुपये देतील आणि जेवण करून घ्या म्हणतील. माता भगिनी तसं नाही म्हणणार. का कारण पुरुषांपेक्षा यांच्या अंतकरणामध्ये वात्सल्य माया प्रेम जास्त आहे आणि भक्तावरचं प्रेम देवाच्या ठिकाणी जास्त आहे. त्या प्रेमाची भूमिका धारण करून तुकोबारा शब्द वापरतात. तुका म्हणे भोळी म्हणून स्त्रीलिंगी शब्द आला. विठ्ठल कृपेची कोवळी फक्त भक्त देवाचं नाव घेतो. नाम घेतल्याबरोबर त्या भक्ताची सगळी कामं परमात्मा करतो. तिसे करणे त्याचे काम. थोडं व्यवहारातलं उदाहरण देऊ का. विवाह झाल्यानंतर धर्म पत्नी पतीचं फक्त एकदाच नाव घेते. आता ते उखाणे आपल्याला नाही जमत. काही काहीची त्याच्यामध्ये सुद्धा PhD बरं हो. आणि ती या व्यासपीठावर हे विशेष आहे. काही काही कीर्तनकार आता काय काय पाठ करतील काय माहिती. त्यापेक्षा ओव्या पाठ करायच्या ना. विठ्ठल 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 विठ्ठल. उखाण्यातून फक्त पतीचं एकदाच नाव घेते तर त्या नावाचा अभिमान धारण करणारा पती आयुष्यभर त्या पतीचं रक्षण संगोपन पालन पोषण करतो. जर पुरुष पत्नीचं एवढं संगोपन करत असेल तर परमात्मा का करणार नाही. ते एकदा नाव घेतो
ते याने घ्या. अरे मलाही टाळ्या मिळाल्या का आज? विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. याने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम. भक्त नाम सोडत नाही आणि खरं नाव सोडू नये बरं. इतकं नामाचं महत्व आहे की देवाला सुद्धा ते कळत नाही. फार नामस्मरणाचं महत्व आहे. फक्त ही गोष्ट अनुभवण्यासारखी आहे, शब्दाने सांगण्यासारखी नाही. नामाचं किती महत्व आहे. नाम भक्त कधी सोडत नाही. प्रभूंना वनवास प्राप्त झाला. प्रभू श्री रामचंद्र वनवासाला आले आणि पंचवटीमध्ये राहू लागले. त्या पंचवटीमध्ये रावण आला होता का रावणाच्या वेशात साधू आला होता? नाही, साधूच्या वेशातच रावण आला होता. थोडं व्यवस्थित ऐका बरं, तुमची परीक्षा घेतो थोडी. रावण जर आला असता तर सीता मातेनं ओळखला असता का? कारण तो लग्नात हजर झाला होता ना, धनुष्य उचलायचा त्याने प्रयत्न केला होता. म्हणून जानकी मातेला तो लक्षात आला असता. पण रावण रावणाच्या रूपात नाही आला, साधूच्या वेशात आला, लक्षात नाही आलं. त्याने जानकी मातेचं अपहरण केलं, तो घेऊन चालला आकाशमार्गे. तिथं झाडावर जटायू नावाचा पक्षी बसलेला होता. या भारतातले पशु आणि पक्षी सुद्धा स्त्रियांचं शील चारित्र्य रक्षण करण्यासाठी माग राहत नाही बरं. पुरुषांनी सुद्धा या बाबतीत माग राहू नये. नाहीतर आपल्या माता भगिनीच्या जीवनावर जर एखादं संकट आलं ना, आपण माग राहत असाल तर आपल्यापेक्षा जटायू बरा. विठ्ठल 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 विठ्ठल. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. माता भगिनीच्या जीवनावर कोणी सुद्धा वाकड्या नजरेनं पाहता कामा नये. पाहिलं तर त्याचे डोळे काढण्याची आपली धमक पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही मला महाराज, तुम्ही आतापर्यंत शांत बोलत होते आणि आता तर डोळे काढण्याच्या तयारीत आले. मला कधी कधी माझं आडनाव आठवतं. ते थोडं धारदार आहे ना, त्यामुळे आठवतं कधी कधी. मग जटायूने त्या रावणासोबत युद्ध केलं. रावण म्हणला, अरे 7 वाजल्यापासून युद्ध सुरू आहे, 9 वाजत आले, कधी बंद करायचं? म्हणे फक्त 5 मिनिटच राहिलं. असं नाही म्हणले, पण सांग तुझं मरण कशात आहे? जटायू म्हणले, तुझं सांग. रावण धूर्त होता. जे जे धूर्त असतात ते म्हणा ना, असंच आहे ते. तो म्हणला, माझं मरण पायाच्या अंगठ्यात आहे, तुझं माझं पंखात आहे. त्या रावणाने कुऱ्हाडीने, बरं आता कुऱ्हाडी नाही, कुऱ्हाडीने ते पंख छाटले. आकाशातून जटायू खाली कोसळला. अंगातून रक्ताच्या धारा वाहतात. काटे झाडावर पडला असेल तर गवताच्या पाल्या पाचोळ्यामध्ये अडकला, पण नामस्मरण सोडलं नाही. श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण अखंड चालू आहे, अखंड. जे जन्म सहस्री ओळगी जे एक वेळ यावया, ते अखंड नाम नाचत असे माझे. जटायूचं नामस्मरण सुरू आहे. आता ऐका, योग्यता जर असेल तर तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही. देव तुमच्याकडे चालत येतो. जसे की भगवान श्रीकृष्ण इथं आले, तुमची काहीतरी नक्की योग्यता असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रभू तिथपर्यंत आले, सुखे येतो घरा नारायण. जटायूला सांगितलं, जटायू अरे तुला पंख नाहीये, नवीन पंख देऊ का तुला? तुला नाही प्रभू, या तुटलेल्या पंखाचेच माझ्यावर उपकार आहे. म्हणे का बरं? मला जर चांगले पंख असते तर मला उड्डाण करून तुमच्यापर्यंत यावं लागलं असतं, पण आज मला पंख नाही, त्यामुळे तुम्हीच माझ्यापर्यंत आलात. पंखाचे उपकार आहे. भक्त प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूलच मानतो. तुटलेल्या पंखाचे उपकार म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत आलात. मोक्ष देऊ का? नको. पुन्हा आयुष्य देऊ? नको. अमर करू का? नको. आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे. मी आलो तेव्हा हाच अभंग चालू होता. आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे. ते निघताना वेळेत निघणं आपल्या हातात आहे, पण पोचणं आपल्या हातात नाही. मध्यंतरी बऱ्याच मिरवणुकी लागल्या आम्हाला, त्यामुळे वेळ लागला. आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे. प्रभूला सांगितलं, प्रभू डोळ्यासमोर असंच राहा. भगवान म्हणाले, कमीत कमी माझी इच्छा आहे की तुला शेवटचं पाणी पाजावं.
लक्ष्मणाला सांगितलं जा पळसाच्या पानाचा द्रोण तयार कर, पाणी घेऊन ये बरं. लक्ष्मणाने पाणी आणलं आणि पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. जटायूने तोंड फिरवलं. 2-3 वेळा असं झालं, तोंड फिरवलं, तहान लागली होती पण तोंड मात्र फिरवलं. भगवंताच्या लक्षात आलं, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. तो पाण्याचा द्रोण हातात घेतला आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आता माझं नामस्मरण तू कर. लक्ष्मणाने नामस्मरण सुरू केलं आणि भगवंताने जटायूला पाणी पाजलं. सगळं पाणी जटायूनं पेलं. लक्ष्मण म्हणे, वा पक्षी चाप्टर दिसतो. मी पाणी पाजत होतो तर पाणी पिला नाही आणि भगवंताचा हात लागला तर पाणी घटाघटा पिला. प्रभूने सांगितलं, लक्ष्मणा तसं नाही, तुझ्या हातून पाणी पिलं असतं तर त्याचं नामस्मरण खंडित झालं असतं म्हणून पाणी नाही पिलं. आणि जेव्हा तो द्रोण माझ्या हातात आला आणि मी तुला नामस्मरणाची आज्ञा केली, जटायूने तुझ्या मुखातलं नामस्मरण ऐकलं आणि त्याला अर्थ वाटलं, बरं झालं आपलं नामस्मरण खंडित होणार नाही, पाणी प्यायला हरकत नाही, याने घ्यावे नाम. आणि मग जटायूची सगळी कर्म भगवंताने केली नाही का, तिसे करणे त्याचे काम. का बरं, देवाचा स्वभाव आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. परमात्मा पदार्थ पाहत नाही म्हणून भोळा आहे आणि कृपा करण्यासाठी त्याला विलंब सहन होत नाही म्हणून कोवळा आहे. म्हणून धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साय अंगी. यथामती यथावकाश. जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंगाचं चिंतन केलं. झालेल्या चिंतनामध्ये योग्य असेल ते आमच्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज परंपरेतील सकळ ब्रह्मनिष्ठ गुरुजनांचं म्हणून स्वीकार करा. आणि काही चुकलं असेल बोलण्याच्या ओघामध्ये तर आई वडिलाच्या मोठ्या अंतकरणाने या बालकाला क्षमा करा. तुमचा योग फार चांगला आहे. अशी फार मंदिरं असतात की ज्या मंदिरामध्ये प्रचंड ऊर्जा असते. या मंदिराच्या वलयामध्ये जरी आलं तर अंतकरणाला एक अपूर्व प्रसन्नता प्राप्त होते. याचा अर्थ या मंदिरातलं पावित्र्य चांगल्या प्रकारे जतन केलं जात आहे, हा त्याचा अर्थ आहे. त्याशिवाय एवढी प्रसन्नता इथं राहू शकत नाही. आणि आपलं दुसरंच वर्ष आहे. इतका सुंदर स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आकर्षक आपण नियोजन केलेलं आहे. वारकरी संप्रदायातल्या ज्या ज्या महापुरुषांनी आपली तप साधना सिंचन करून वारकरी संप्रदायामध्ये सेवा केलेली आहे, अशा सगळ्या महापुरुषांच्या सेवा आपण या ठिकाणी आयोजित केल्या. भगवंताच्या चरणकमलाला ही सगळे महाराज मंडळी म्हणजे एक एक प्रकारचा नदीचा ओघ आहे. आणि भगवंताला अभिषिक्त करण्यासाठी त्या ओघाच्या बरोबर एका लहान प्रवाहाला या संधी मिळाली. हे परमार्थातलं माझं काहीतरी भाग्य असेल. ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीची आळंदी ती काही सेवा करत असताना आदरणीय श्री हर्षदाताई आणि आदरणीय श्री संगीताताई आळंदीमध्ये आल्या आणि सांगितलं कार्यक्रमाचं असं आयोजन आहे, तुम्हाला एक सेवा करायची आहे. म्हटलं आम्ही तर 9 ते 11 काही सेवा करत नाही. तर नाही सेवा 7 ते 9च आहे आणि कार्यक्रम वेळेत होईल. आणि मग इथे आल्यानंतर ते जाणवलं आहे असं या कार्यक्रमाचं स्वरूप अबाधित राहावं. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हा कार्यक्रम नित्य वर्धिष्णू होत राहावा. आणि वर्षाकाळी सरिता जशी वाढावी तसं आपल्या अंतकणातली भक्ती भावनेतली सरिता सुद्धा वाढत राहावी. या 2 भगिनी म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की गंगा आणि यमुनेचा संगमच आहे. आणि त्या दोघी जणी आळंदीमध्ये आल्यात. त्यांनी या कार्यक्रमाची एक आज्ञा एक प्रकारे केली. त्या निमित्ताने सर्वांचं दर्शन झालं. पुनश्च एकदा सेवा समर्पित करून याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल. बोल रे पुढे बेडे बा पुढे
हर